नवरा कितीही आपली बाजू घेत असला आणि कितीही आईच्या विरोधात असतो तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती गोष्ट असेल आई करताची. आणि त्यामुळे बायकांनी सँडविच नाही केलं पाहिजे नवऱ्याचं, सासू आणि सुनेमध्ये त्याचं सँडविच नाही झालं पाहिजे. तो जर का आपल्याला समजून गेला तर आपण पण समजून गेलं पाहिजे आणि त्याच्या आईला उलट उत्तर न देता त्याचा मान राखून जर का तो आपल्या परीने बोलतोय तर ते कंटिन्यू झालं. आय थिंक वल्लरी एथिकली बऱ्याच गोष्टी सांभाळते, म्हणजे त्रास देते ही व्यक्ती तरी सुद्धा मला असं वाटतं की नाही ते नातं आहे, मग मला ते नात्यामुळे त्या व्यक्तीला सांभाळायचं. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंगा गपोरी पिंगा मालिकेच्या सेटवर आहे आणि मस्तपैकी वल्लरी आणि मनोज आहेत. सो लग्नाच्या वेळी मला काय त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जमलं नव्हतं. सो आज ते दोघं मस्त भेटलेले आहेत 200 भागांच्या निमित्ताने. पण सुरुवात उखाण्यांपासून करूया, कारण का नवीन दाम्पत्य आपल्या जेव्हा घरी येतं तेव्हा आपण उखाणा करतो, पण आज आम्ही त्यांच्याच घरी आहोत तर सुरुवात उखाण्यांपासून करूयात. नव्या घरातली पहिली पंगत, आप्तसख्यांनी भरली रंगत. नव्या घरातली पहिली पंगत, आप्तसख्यांनी भरली रंगत. जेवणाचं पान मी वाढते, जेवणाचं पान मी वाढते. मनोजरावांसोबत सुखी संसार मी मांडते, सुखी संसार मी मांडते. मी खूप क्रिएटिव्ह उखाणा घेणार आहे. भाजीत भाजी, तुम्हाला कळलं असेल किती क्रिएटिव्ह आहे ते. भाजीत भाजी भेंडीची, हिची भेंडीची भाजी. भाजीत भाजी भेंडीची, वल्लरी माझ्या प्रीतीची. वा, थँक्यू. भेंडी प्रेम वल्लरी म्हणजे आता मला वाटतं संपूर्ण जग. सॉरी, हे सांगायचंय की हे मी जो उखाणा घेतला तो कार्तिक केंडे सरांनी मला सांगितलेला होता. सो हे त्यांचं क्रेडिट आहे कम्प्लिटली, मी नाही धापणार. त्यांनी छान. आणि मी जो उखाणा घेतला तो य काळापासून चालत आलाय, मी फक्त भाजी बदलली आहे. आणि भाजी का बदलली ते ही सांगेल. कारण का मगाच्या इंटरव्ह्यू मध्ये वल्लरीचे अर्ध्या तासावरती मला वाटतं फक्त भेंडी पुराण चाललं होतं. वल्लरी आधी पण आम्ही ऐकले, पण हे नेमकं काय आहे भेंडी प्रकरण? कारण का आता मनोजनी पण भेंडी आणली उखाण्यामध्ये, काय एकदा प्लीज सांग. काही नाही, मला भेंडीची भाजी आवडते आणि माझ्या आईला सकाळी ती करायला सोपी जाते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या आम्ही करत असतो. कधी फक्त कढीपत्ता घालून, कधी मिरच्या घालून, कधी कांदा आणि मिरची, कधी शेंगदाण्याचं कोट घालून, अशा आम्ही व्हरायटीज ऑफ भेंडी. पण असं दर एक दिवसाआड भेंडीची भाजी मुली खातात माझ्या डब्यातली. सो हा एक किस्सा आहे. त्यामुळे येस, मला ब्रँड अँबॅसेडर म्हणतात भेंडीची. खरं तर नवरा बायकोचं नातं हे टॉम अँड जेरी सारखं असतं, की म्हणजे जरी नवरा म्हणला तरी बायकोला वाटतं की तिने मला आता म्हणवावं, किंवा बायकोला वाटतं नवरा रुसला तरी. सो तुमच्या दोघांचं कसं नातं आहे, की म्हणजे जरी वल्लरी भांडली किंवा वल्लरी रुसली तरी मनोजनीच पुढाकार घ्यायचा, किंवा मनोजनी वल्लरीला काय म्हटलं तरी मनोजनीच पुढाकार घ्यायचा आहे का? नाही, दोघंही तसं, वल्लरी आणि मनोज कॅरेक्टर म्हणून दोघेही खूप समजूतदार आहेत. दोघंही नमतेपणा घेतात. म्हणजे आता एक सीन घडला आमचा, म्हणजे तो टेलिकास्ट झालाय नाही झालाय मला माहित नाही, पण त्या सीन मध्ये असं होतं की मनोज वल्लरीवर चिडला होता आणि म्हणून तो जेवत नव्हता. पण मग वल्लरीने त्याचा तमाशा न करता किंवा काही न करता, म्हणजे हा खूप छान मेसेज आहे की तिने तमाशा न करता ती म्हणाल ठीक आहे बरं, तिने मनवायचा प्रयत्न केला पण नाहीच ऐकलं, तर तीही नाही जेवली आणि ती झोपायला गेली तशीच उपाशीपोटी. पण एक काही मिनिटांनी मनोजच आला जेवणाचं ताट आणि सगळं गरम गरम वाढून, आणि त्याने तिला भरवलं, तिने त्याला भरवलं आणि ते म्युच्युअली एंड झालं. आणि आय फील प्रत्येक रिलेशनशिप हे असंच असलं पाहिजे की एक्सपेक्टेशन्स नसूनही असल्या पाहिजेत अशा टाईपचं, की म्हणजे राग नाही धरला पाहिजे कुठल्याही गोष्टी. सो या, दॅट वॉज व्हेरी नाईस मेसेज. आणि मला असं वाटतं मेंटली हे दोघांना थोडे बऱ्याच गोष्टी सेपरेट ठेवत आहे, की त्या गोष्टी मिक्स नाही करते. म्हणजे जर मनोजला एखाद्या गोष्टीचा राग आलाय वल्लरीचा ना, तो चिडणार तिच्यावरती, पण नंतर ठीक आहे त्या गोष्टीसाठी मी चिडलोय, बाकीच्या गोष्टी तुझ्या चांगल्या आहेत. तर आय थिंक ह्या गोष्टी जर प्रत्येक रिलेशन मध्ये असतील तर प्रत्येक रिलेशन हे वर्क होतं. म्हणजे त्याला तिच्या भोळेपणाचा राग येतो, म्हणजे सासू कसंही वागवते, अतिभोळेपणाचा राग येतो, पण तरी सुद्धा त्याने एक्सेप्ट केलंय की वल्लरी ही अशीच आहे. आणि
सेम वल्लरीचं तसं आहे की त्याला त्याच्या आईचा राग येतो, पण तरी सुद्धा ती प्रयत्न करते कुठेतरी. तिला माहितीये मनोजच्या मनामध्ये आई करता राग असला तरी कुठेतरी प्रेम असणारच आहे. असं कधीच होत नाही की आईविषयी, आई कितीही कशीही कोणाची आई असली तरी आई आई आहे. त्यामुळे ती एक गोष्ट जी वल्लरी समजून घेते तर तो एक बॅलन्स आउट होतात दोघं. आणि आय फील प्रत्येक नात्यामध्ये जर का तिचं एक छान मेसेज जातोय तोही वल्लरीकडनं, की नवरा कितीही आपली बाजू घेत असला आणि कितीही आईच्या विरोधात असतो तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती गोष्ट असेल आई करताची. आणि त्यामुळे बायकांनी सँडविच नाही केलं पाहिजे नवऱ्याचं, सासू आणि सुनेमध्ये त्याचं सँडविच नाही झालं पाहिजे. तो जर का आपल्याला समजून गेला तर आपण पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या आईला उलट उत्तर न देता त्याचा मान राखून जर का तो आपल्या परीने बोलतोय तर ते कंटिन्यू झालं पाहिजे. आय थिंक वल्लरी एथिकली बऱ्याच गोष्टी सांभाळते. म्हणजे हो. त्रास देते ही व्यक्ती तरी सुद्धा मला असं वाटतं की नाही म्हणजे कळतंय. ते नातं आहे, मग मला ते नात्यामुळे त्या व्यक्तीला सांभाळायचंय. आणि मनोजचं म्हणणं आहे की नाही, जरी नातं असलं तरी ती इतके वेळ चुकीची वागली आहे. इथिकली त्याचंही म्हणजे ते दोघांचंही वेगळे प्रेम आहे. त्याच्यावरचं प्रेम आहे म्हणून ते सहन करायची तयारी वल्लरीची आहे आणि हिच्यावरचं प्रेम आहे त्यात नाही नाही करायचं. करायचं. एथिकली दोघं वेगळे आहेत पण बरोबर आहेत. सो तेच बॅलन्स आउट होतं. आणि खरं तर ह्या मालिकेने एक खूप छान मेसेज देतात, कारण का शिक्षण हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण म्हणतो ना की शिक्षण हे आपण आपल्या आई वडिलांच्याच घरी पूर्ण करतो, लग्न झालं की काय सगळं संपतं. पण खऱ्या आयुष्यात देखील असे नवरे असतात की जे सपोर्टिव्ह असतात. म्हणजे बायकोचं शिक्षण कमी असतं पण तिला कुठेतरी शिकायची इच्छा असते की नाही मला शिकायचंय, पण तो जाऊन नवरा असतो तिच्या पाठीशी उभा राहणारा की तू शिक, मी आहे. सो हा मेसेज आपण मालिकेतून देतो आणि खऱ्या आयुष्यात देखील असे बरेचसे कपल आहे. सो तुम्ही दोघे कॅरेक्टर किती रिलेट करताय? मी रिलेट करायचं झालं तर म्हणजे माझं असंच लग्न नाही झालंय, पण माझ्या डोळ्यात देखत माझ्या बहिणीचं एक उदाहरण आहे की माझी बहीण खूप करिअर ओरिएंटेड आहे. सो पण तिचा नवराच काय, तिची सासू सुद्धा, तिचे सासरे सुद्धा ते एकत्र राहतात सगळे, पण एकत्र कुटुंबात सुद्धा ते तिला समजून घेतात की तिच्या नवऱ्यासोबत आणि सासऱ्यांसोबत जॉबला जाते आणि मग ती येते. तर सासू सगळं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी त्या सांभाळतात, ललिता आंटीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांभाळतात आणि तिला गरम गरम जेवायला वाढतात. आणि ह्या सगळ्या अशा पण सासवा आहेत, नॉट नेसेसरी की वल्लरी सारख्याच, पण अगेन ते बॅलन्स आउट होतं. म्हणजे मी माझ्या डोळ्यात एकच बघते की माझ्या बहिणीने आता लग्न झाल्यानंतर पण वकिलीचं शिक्षण, ती CA आहे पण सोबत तिने वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं, पण ते लग्न झाल्यानंतर. आणि तेवढीच तिची सासू सासरे लाड, जसं माझे आई बाबा लाड करतात तिचे किंवा सगळ्या गोष्टी, तसंच तिला छान त्यांनी ठेवलं. तर ते एक माझ्या डोळ्यासमोर एक एक्झाम्पल आहे. त्यामुळे माझे पण एक्सपेक्टेशन्स थोडेफार तसे सेट आहेत ऐश्वर्या म्हणून. सो आय फील गुड अबाउट इट. माझ्या घरीच उदाहरण आहे, कारण का मृदुला शूटसाठी जाते तर तुम्हाला माहिती आहे की शूट आपल्या शिफ्ट 12-13 तास चालतात. तर काय कधी कधी फॅमिली फंक्शन असतं ना, तर तेव्हा एक्सपेक्ट केलं जाते की सुनेने लवकर घरी यावं, घरातली कामं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. पण माझ्या इकडून मला आधी विचारलं जातं की तिचं शूट आहे का, हा मग तिला कधी जमेल, तिला जेव्हा जमेल तेव्हा येऊ दे. तर हे बऱ्याचदा झालं, म्हणजे गणपती असो, दिवाळी असू दे, किंवा आत्ता 2 दिवसापूर्वी एक फॅमिली फंक्शन होतं, तर तेव्हा पण आई म्हणाली की हेही म्हणाले, पप्पाही म्हणाले मला की जर तिला जमत नसेल तर राहू दे, खूप धावपळ होत असेल तर काही हरकत नाही, नाही आलं तरी चालेल. तर ह्या गोष्टी या लेवलवरती सांभाळल्या जात आहेत. आणि अजून एक उदाहरण, मी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो होतो की 2010 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती आणि मला तेव्हा कळलं की ती मॅरिड होती. तर ती हॉस्टेलला राहत होती आणि सुट्ट्यांमध्ये किंवा सॅटर्डे संडे तिचा नवरा भेटायला यायचा. तर तेव्हा ती खूप वेगळी गोष्ट वाटायची की अरे मॅरिड बाई, मॅरिड स्त्रियांचा विषय आहे, तुझं नाही काय काम. तर तेव्हा खूप विशेष वाटलं होतं की अरे हा नवरा किती चांगल्या विचारांचा आहे, जो त्या बायकोच्या शिक्षणासाठी झटतोय. तर कदाचित तेव्हा मी जेव्हा ही सिरियल मिळाली, जेव्हा वर्कशॉप सुरू होतं, तेव्हा त्या व्यक्तीचा विचार नक्कीच माझ्या मनात आला होता. एक असा वेगळा प्रश्न मला विचारायला आवडेल. खरं तर नवरा बायकोचं नाते खूप छान असतं आणि ते नेहमीच छान राहावं, पण सोशल मीडियावर आजकाल आपण बरेचसे व्हिडिओ बघतो की म्हणजे काय नेमकं चाललंय, विकृती कुठपर्यंत चालली, ती एखाद्या नवऱ्याची असू दे किंवा बायकोची असू दे. तुम्ही दोघं याकडे कसं बघतात? कारण का एखादी आपण जेव्हा व्हिडिओ बघतो सोशल मीडियावर स्क्रोल केल्यानंतर असं वाटतं की हे काय चाललंय नेमकं. सो तुमच्या दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? स्पीचलेस.
कारण हे म्हणजे ह्याच्यावर काय बोलू शकतो, कारण मी नाही पाहिलं. म्हणजे माझे आई वडील एक वेगळं एक्झाम्पल सेट करतात माझ्यासाठी, माझी बहीण आणि जिजू माझ्यासाठी एक वेगळं एक्झाम्पल सेट करतात. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच खूप वेगळे आहेत. त्यामुळे मी हे सगळं जेव्हा माझ्या समोर येतंय तर मला खूप विकृत वाटतंय. मी अजिबात ह्याच्यावर काही भाष्यच नाही करू शकत, बिकॉज हे नेक्स्ट लेवल वियर्ड आहे खूप, आणि एक्सेप्टेबलच नाहीये. पुरुष असो किंवा स्त्री असो, कोणीही असू देत, मी एक्सेप्टच करू शकत. मला कुठेतरी पचतच नाही या गोष्टी. आणि त्यामुळे आजकाल मी एक सिम्पल ऑप्शन काढले, मी इंस्टाग्राम बंद करून टाकते आणि मी नेटफ्लिक्स किंवा अशा गोष्टींचा यूज करते या सगळ्यासाठी. कारण सिरियसली मी नाही बोलू शकत या विषयावर, कारण हे माझ्या इमॅजिनेशनच्या बियॉन्ड आहे. आणि असं माझ्या आयुष्यात कधीच घडूही नये. माझ्यासमोर माझ्या कोणी फ्रेंड्स पण नको असे यावे. माझ्या फॅमिलीमध्ये तर घडणारच नाहीत अशा गोष्टी. पण आय जस्ट प्रे फॉर देम, आणि ज्या लोकांबरोबर घडलंय आय फील बॅड फॉर देम. जस्ट रेस्ट इन पीस एवढंच बोलू शकते, बाकी मी काहीच नाही बोलू शकते. मला असं वाटतं की कर्तव्य आणि हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपल्याला हक्काची जाणीव होते आणि आपण कर्तव्य विसरतो ना, तेव्हा या गोष्टी होतात. म्हणजे मला असं वाटतं की पुरुष प्रधान संस्कृती जी आपण पाळत आलो आहोत, त्याच्यामध्ये पुरुष जेव्हा म्हणायचा की मी काहीही करेन, मी तुला घरी येऊन मारेन सुद्धा, मी कमवलं नाही तरी चालेल, मी दारू पिऊन तुला मारू शकतो, हा त्याचा हक्क होता. तरी सुद्धा तेव्हा स्त्री काय करायची की माझा नवरा मी याला सांभाळून घेते, मी दुसरं कोण करणार, ती धुळी भांडी करायची, नवऱ्याला सांभाळायची. आणि आत्ताच्या घडीला जो स्त्रियांना अति हक्क दिला जातोय, म्हणजे ऍक्च्युली त्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत कदाचित काही गोष्टी पोहोचतही नसतील, पण कधी कधी अति पोहोचल्यामुळे ना काही गोष्टी आता त्या घडतात ते आपल्याला बघायला मिळत आहेत की कायदा त्यांच्या बाजूने आहे, पुरुषांच्या बाजूने आता असं झालं की काहीच नाहीये. ॲल्युमिनी सुद्धा काही लोकांसाठी बंद केली. एक्झॅक्टली. पूर्ण बघून ॲल्युमिनी काही लोकांसाठी बंद केलीच पाहिजे. एक्झॅक्टली. तर माझ्या मते ना आपण नेहमी प्रत्येकाला ना, स्त्री असो किंवा पुरुष, आपण त्यांना सगळ्यांना एक युनिट कन्सिडर करून त्यांना सगळे हक्क देतो. तर त्याची गरज नाहीये. तर तुम्ही बघा ते कॅपेबल आहे, इनकॅपेबल आहे, त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून दिल्या पाहिजे. आणि जेव्हा तुमची झोळी भरते आणि झोळीच्या बाहेर जायला लागतं ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं. खरंच, आणि ते बघून खूप आपल्याला देखील वाईट वाटतं. पण मालिका ज्या वेगळ्या ट्रॅकवर आलेले आहे आणि आता 200 भाग देखील झाले, असे 300, 400, 500 भाग पण होणार आहेत लवकरात लवकर. सो तुमचे जे प्रेक्षक तुम्हाला बघण्याला उत्सुक असतात, सो त्या प्रेक्षकांना जाता तुम्हाला काय सांगाल? काही नाही, आम्ही हेच सांगू की प्लीज सोशल मीडियाचे रील्स बघण्यापेक्षा प्लीज आमची एवढी छान मालिका आहे ज्याच्यामध्ये छान मेसेजेस मिळतात तुम्हाला, सो प्लीज ते बघा. कदाचित अशा मालिकांमुळे तुमची वृत्ती चेंज होईल आणि तुम्ही या गोष्टी करणार नाहीत. त्यामुळे प्लीज पाहत राहा आमची मालिका. खूप छान छान मेसेजेस आम्ही असंच पोहोचवण्याचा प्रयत्न करू, थोडे हार्श वेने, पण ते रियालिटी पोचली पाहिजे लोकांपर्यंत त्या झोनने. पण येस, प्लीज पाहत राहा पिंगा ग पोरी पिंगा, कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता. येस, नक्की पाहत राहा. आणि जसं हिने सांगितलं, सोशल मीडियावरती बघण्यापेक्षा आमची सिरियल बघा. कारण का आमचं माध्यम आहे ते आहे, आम्ही समाजाचा आरसा आहोत. आणि तुम्हाला समाजामध्ये जे बघायला आवडतं, जे घडतं, ते ॲक्च्युली आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे एक्सपेक्टेड असतं, पॉझिटिव्ह एंडिंग, हॅपी एंडिंग, जो पॉझिटिव्ह माइंडसेट हवा असतो, तो मनोजचं कॅरेक्टर, वल्लरीचं कॅरेक्टर आणि इतर सगळ्यांचं कॅरेक्टर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आमची टीम त्यासाठी काम करते. स्पाइस अप, बट ते फिक्शनल आहे. Exactly. एक्झॅजरेशन थोडं दाखवावंच लागतं, बिकॉज ते तेव्हाच तर थोडी मज्जा येते. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट करता नाही का, आम्ही ते काम करतो. तुम्हाला हायलाइटेड गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे समाजात घडतं आणि याच्यावरती हे करायला हवं. तर नक्कीच तुम्ही आमच्यावरती आत्तापर्यंत जे प्रेम केलंय, जो आशीर्वाद तुमचा आहे आमच्यावरती, आम्हा सगळ्यांवरती, तो असाच राहू द्या. आणि नक्की पाहत राहा संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर पिंगा ग पोरी पिंगा. थँक्यू.